काय झालं बया फुगड्याला? घरातल्या कंपाऊंड मध्ये फिरून फिरून बोर झालेलं आहे बाई. त्या गाड्या कशामुळे माहिती का? नाही तर मला दुसरे लोक काही पण समजतात. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. काय म्हणतात सगळे? एकदम ओके. आय होप तुम्हाला माझ्या मागचे 2 ब्लॉग आवडत असतील. म्हणजे जे आता गॅप नंतर 3 ब्लॉग जे पडले होते ते चांगले आवडले असतील असं मला वाटते, कारण रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी चांगला. आणि आता आम्ही चाललोय ऋग्वेदकडे, कारण त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आम्हाला. त्याला डोस दिलेला होता ना, तर तो थोडासा त्याला पोट म्हणजे संडाशी वगैरे होत आहे, म्हणून आता त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो. मी हा कॉमेडी मॅन आमचा धन्नूवर आता चाललोय हॉस्पिटलला. आमचं मुकडू कसं पकडलेलं आहे त्याच्या पप्पानी त्याला. रुगू, हे रुगू, काय झालं बया फुगड्याला? नुडू, काय झालं? काय झालं? आमच्या सुपरमॅनला काय केलं? सुपरमॅनला तुझी केलं आगी आगी होते. नुडू, नुडू असं बघतो का तू? कुठे दवाखान्यात आलाय का नुडू? ए नुडू, आता आमच्या नुगूचे झालं. आता आमच्या नुगूच्या दवाखान्यात झाला. मस्त डॉक्टर जेव्हा नडीनी पडीनी निस्ता असत होता. डॉक्टर जेव्हा निस्ता असत होता. नुगू, तू चुकडायला आवडतं का तुला? तू चुकडायला आवडतं का? आमचं सगळं झालं. मी रुगूला हॉस्पिटलमध्ये दाखवून आलो, त्याच्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं, मूवी बघितली. आता घेतो एक आईस, म्हणजे याच्यात थंड पाणी, म्हणजे थंड पाणी तर आहे ऑलरेडी. याच्यात तोंड टाकून मस्त ते गोरं होऊन जातं. मी बघितलं होतं युट्यूबवर. आता बघू, म्हणजे गोरं नाही होत ऍक्च्युली, हाय गोरा, पण मध्ये मॉइश्चर होऊन जाते स्किन, म्हणून आता याचं हे ट्राय करतोय. बघतो आता, पहिल्याला ट्राय करतो कसे. सो लेट्स ट्राय इट. बघतो आता कसं वाटतं. खूप थंड पाणी आहे, पण माझा त्याचा चेहराच बसत नाही. भांडं चेंज करावं लागेल. याच्यात बसून नाही. सेकंड चान्स आहे आता मोठ्या भांड्यात. कोणाला रे? एकदम थंड वाटतं डायरेक्ट, आणि फ्रेश ते इतकं वाटतंय ना, बस झालं आता. आणि इतकं फ्रेश वाटतंय ना, म्हणजे तुम्ही पण ट्राय करून बघा. अरे हो बस रे, कितीदा स्प्रे मारशील रे मंद. दिवसभरात ना 3रा चालू आहे. नको दुखत यायचं नाही माझं तर डायरेक्ट. इतकं फ्रेश वाटतं ना, काय सांगू. तुम्ही पण ट्राय करून बघा. घरातल्या कंपाऊंड मध्ये फिरून फिरून बोर झालेलं आहे. आता आलेलं इकडे ग्राउंडवर फिरायला. आता इकडे मारतो 10 राऊंड, म्हणजे एक 300 मीटरचं ट्रॅक आहे. किती होतं 10 तो बोललेलं आहे. हे बघा इकडे आमच्या ग्राउंडवर किती गर्दी असते वाटते. बघितलं? फायनली फिरून झालं. मी 7 राऊंड चालत मारले आणि 1 पळत मारला, आणि आता चाललोय घरी. बाकी घरी बोलतो, कारण एनर्जी नाही आहे. बाई त्या गाड्या कशामुळे माहिती का? बैठक आहे सद्गुरूंची, म्हणून एवढ्या गाड्या आहे. फायनली आलो घरी, आणि आता मारतो थोडी टिप्स, कारण बॉडी ऑलरेडी गरम आहे. आणि गरम बॉडी असतानाच टिप्स वगैरे बाकीचे काय काय आपल्याला कार्यक्रम जमतो तर करून घ्यायचा. आता करतोय. आज जरा कमी कमी मारतोय, कारण आज महिन्याभराच्या गॅप नंतर वापस मारावं लागतंय ना. आणि मला माहिती आहे, जर मी जास्त मारलं तर जातील जास्त, पण मग नंतर मला बॉडी पेन स्टार्ट होईल. त्याच्यामुळे आगोपणा नको आहे. आता हळूहळू जेवढे होईल तेवढे आता एक करून स्टार्ट करू. आता झाली आंघोळ, फ्रेश वगैरे झालो, आणि इतकं बरं वाटतंय ना आज. मस्त फिरून वगैरे चांगलं वाटलं. मम्मी पण त्यांचं ऐकलं, आज फिरून ये म्हणे. आज मस्त फिरून आलो, ग्राउंडवर जाऊन आलो मस्त. आज शेतावरनी गेलो, कारण काल रात्री मला 2:30 वाजून गेले ब्लॉग अपलोड करायला. म्हणजे एडिट तर झाला, तो एडिट होऊन मी अपलोडिंगला लावला, आणि सकाळी उठून जेव्हा बघतो ना, तर तो अपलोडच झालेला नव्हता. म्हणून मग मी आज वडगावला गेलो नाही. म्हणजे आज पण केळीचा माल होता, केळीची गाडी होती.
नाही तर मला दुसरे लोक काही पण समजतात. केळीची गाडी होती आज, पप्पांनी उठवलं होतं मला, पण म्हटलं मग माझा व्हिडिओ अपलोड झाला नाही आणि मला ते आपला तो सिक्वेन्स तोडायचा नाही आहे, म्हणून मग म्हटलं पप्पा आज मी नाही आहेत, तुम्ही जा म्हटलं. मी दादा त्यांचं होऊन नाही म्हटलं. रुगूचे पप्पा जाणार होते आज घरी, पण रुगू बी आज आजारी पडला, मग आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि आज ग्राउंडवर जाऊन मस्त म्हणजे मुलांना, ते बाकीच्या मुलांना बघून एनर्जेटिक फील वाटतं. मस्त ती रेसिंग वगैरे बघितली. एक दिवस येईल की मी पण पडेल असं रेसिंगमध्ये, म्हणजे जास्त पण हुसेन बोल्ट सारखं नाही, तिथंच आपलं नॉर्मल या ग्राउंडवरच पडेल त्या मुलांसोबत. बघू आता 30च दिवस आहे, त्यानंतर माझं कॉलेज चालू होऊन जाईल. बघू आता काय होतं तर पुढे. आणि आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. आज लवकर एंड करतोय, म्हणजे उद्यापासून असं लवकर एंड करून देते, कारण आता मला रात्री खूप लेट होतं. उद्यापासून असं लवकर उठायचा विचार आहे माझा. विचार नाही म्हणजे त्याला अवलंबून करायचं आहे माझ्या स्वतःवरती. मग आता आजपासून लवकर ब्लॉग एंड करत जाईल. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.